बारीक सारीक गोष्टी यातल्या याचे अपडेट घेतोय आणि आता पुन्हा एकदा काय आणखी अपडेट मिळत आहेत या प्रकरणामध्ये? तर आपण जर हे पत्र पाहिलं, जे रियाजुद्दीन काझी हे जे सचिन वाझे यांचे खासमखास मानले जातात, त्यांचे ते उजव्यात मानले जातात. त्यांनी सचिन वाझे यांच्याच इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचं डीव्हीआर 27 फेब्रुवारीला घेऊन गेलेले आहेत. जी माहिती मिळाली त्यानुसार 27 फेब्रुवारीच्या दिवशी रियाजुद्दीन सिद्दीकी, प्रकाश ओवाळ, शिवाजी शेलार आणि असे एक 4 लोक जी आहेत ती सीआयए मध्ये काम करणारे ते त्या ठिकाणी आले होते साकेत कॉम्प्लेक्स मध्ये. सचिन वाझे राहतात त्या इमारतीमध्ये. तिथे त्यांनी डायरेक्ट तो डीव्हीआर नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बिल्डिंगच्या लोकांनी त्यांना अडवलं आणि त्या ठिकाणी त्यांची थोडी बाताबात देखील झाली. यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही जर तुम्हाला तपासाकरता जर पाहिजे असेल तर तुम्ही कायदेशीर आम्हाला एक नोटीस द्या किंवा आम्हाला पत्र द्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. मग त्यावेळी बराच वेळ थांबल्यानंतर शेवटी रियाजुद्दीन काझी त्यांनी जे आहे हे पत्र जे आहे ते त्या ठिकाणी जे सोसायटी मेंबर साकेतचे त्यांना दिलं आणि त्यानंतर ते डीव्हीआर घेऊन गेले. त्यानंतर 14 मार्चला माफ करा 4 मार्चला त्या ठिकाणी एटीएसला ही गोष्ट माहीत पडली आणि एटीएसनं त्यानंतर त्यावेळी पत्र दिलं होतं. त्यावेळेस लक्षात आलं एटीएसला की हे आधीच फुटेज जे आहे 27 फेब्रुवारीला सीआयचे जे युनिट आहे ते घेऊन गेलेले आहेत. मग त्यानंतर एटीएसने काहीच केलं नाही. पण एटीएसच्या पत्रात आपण तारीख पाहिली त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की 17 फेब्रुवारी पासून ते 25 फेब्रुवारी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज आपल्या इमारतीचं पाहिजे. याचा अर्थ एटीएसला देखील भणक लागली होती की जी गाडी आहे हिरव्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची, त्या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या ठाण्यामध्ये साकेत कॉम्प्लेक्स इथे पार्क करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतरच 25 तारखेला दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या या साकेत कॉम्प्लेक्स मधून पुढे मुंबईला गेलेल्या आहेत. याचाच अर्थ एनआयला हा मोठा पुरावा हाती लागला. त्याच अनुषंगी एनआयनं त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची चौकशी केली. त्या चौकशीमध्ये ही गोष्ट समोर आली होती की त्यांनी तो डीव्हीआर घेतला हे कबूल केलं. रियाजुद्दीन काझी जे आहेत त्यांनी त्या संदर्भात एनआयला माहिती देखील दिली. डीव्हीआर देखील त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. पण जर पाहिलं तर जे डीव्हीआरचे हार्ड डिस्क आहेत ते पूर्णपणे डॅमेज करण्यात आलेले आहेत. त्याला त्यामधला डेटा रिकव्हर होऊ नये याकरता पूर्णतः त्यांनी खबरदारी घेतली होती. एनआयच्या हाती ते डीव्हीआर लागलेले पण त्यांना त्यातलं फुटेज रिकव्हर करता येत नाहीये. आणि एनआयचं म्हणणं आहे की साकेत कॉम्प्लेक्सच्या इथं त्या दोन्ही गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या आणि तिथूनच त्यानंतर 24 फेब्रुवारीला किंवा 25 फेब्रुवारीला मुंबईच्या दिशेने गेल्या. म्हणजे याचा अर्थ विक्रोळीला जी गाडी पार्क केली होती हिरव्या रंगाची, ती गाडी जी आहे ती त्यानंतर पुढे जाऊन साकेत कॉम्प्लेक्स इथं म्हणजे इथे सचिनमध्ये राहतात तिथं पार्क करण्यात आली. म्हणजे किती मोठ्या पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग केलं गेलं होतं आणि ही कल्पना देखील होती या सगळ्यांना की आपण हे सगळं करतो. याच्यानंतर वेगवेगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या याच्यामध्ये तपास करतील आणि त्यांना तपासामध्ये कुठले अडथळे यावेत जेणेकरून भविष्यामध्ये जो कुठला खटला उभा राहील त्या खटल्यामध्ये आपल्या विरोधात सक्षम पुरावे नसतील. त्या सगळ्याची खबरदारी जी आहे ती या सगळ्या टीमने घेतली होती, सचिन वाझे यांनी घेतली होती. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचा साक्षीदार या प्रकरणातील जो होता मनसुख हिरण, त्याची हत्या झालेली आहे. त्याची हत्या कोणी केली, का केली, कशी केली हा एक तपासाचा भाग आहे. पण मनसुख हिरण हा या सगळ्या घटनेतला महत्वाचा साक्षीदार होता. बरं. तर दुसरीकडे म्हणजे जर आपण पाहिलं तर सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर मनसुख हिरण जेव्हा मुंबईला गेला तेव्हा त्याचा मित्र पवन ओसवाल असेल किंवा या गाडीचा मालक जो हिरव्या रंगाच्या गाडीचा सॅम पीटर न्यूटन, त्या कोणाचेच त्या ठिकाणी जबाब जे आहेत ते रेकॉर्डवर घेतले गेले नाहीत. बरं. त्याचबरोबरीने आपण काल जी बातमी दाखवली की ठाण्यामधल्या ज्या ठिकाणी नंबर प्लेट बनवल्या गेल्या होत्या, जो नंबर प्लेटवाला स्पष्टपणे सांगतो की सचिन मध्ये माझ्याकडे आले होते आणि त्यांनी माझ्या दुकानातले सगळे रेकॉर्ड घेऊन गेले, सगळे माझी माहिती घेऊन गेली. पण ते कुठल्या पद्धतीने अशा पद्धतीचं आम्ही डीव्हीआर आणलेला आहे किंवा अशा पद्धतीच्या एका कार्ड करून त्याकडे सगळी माहिती आलेली आहे, ही सचिन मध्ये टीमने कुठेही ऑन रेकॉर्ड घेतली नाहीये. म्हणजे याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी नष्ट करण्याकरता तपास यंत्रणाच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी घेतल्या गेल्या. त्यामुळे खूप मोठा हा कट होता जेणेकरून भविष्यात आपण कुठल्याही प्रकारच्या अडचणीमध्ये सापडू नये, आपल्यावर कुठलेही पुरावे सापडू नये याच्याकरता अगदी खालच्या पातळीला जाऊन हे सगळं प्लॅनिंग झालं होतं. पण एनआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सचिन वाझे यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्यांचा हा मोटिव्ह काय होता, हे सगळं करण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. याचाच अर्थ त्यामागे आणखीन काहीतरी गोष्टी आहेत की ज्या घडल्या आहेत, ज्या अजूनही बाहेर आलेल्या नाहीयेत किंवा त्याबद्दल कोणाला माहिती नाहीये. एनआयचं एक स्पष्ट मत झालेलं आहे की फक्त मनसुख हिरण याची हत्या असेल किंवा सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण याही पुढे जाऊन अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी अजून जगासमोर आलेल्या नाहीयेत किंवा त्या जगासमोर येऊ नये त्याकरता त्या पूर्णपणे मिटवण्यात आलेल्या आहेत अशी देखील शंका एनआयला आहे. त्यामुळे एनआय आता एक हाय लेवलची मिटिंग करून यावरती पूर्णतः फोकस करून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून
लवकरात लवकर याचा उलगडा करावा याकरता एनआयची एक टीम जी आहे ती पूर्णपणे काम करते आणि त्याचमुळे जर उशीर झाला या सगळ्या घटनेला तपास करण्यामध्ये तर नक्कीच ते सगळे पुरावे जे आहेत ते डिस्ट्रॉय केले जातील. त्यामुळे ज्यावेळी न्यायालयामध्ये खटला उभा राहील त्यावेळी न्यायालयात खटल्यामध्ये एनआयच्या हाती त्या सगळ्यांच्या विरोधात कोणताच पुरावा नसेल असं संपूर्ण चित्र दिसतंय. त्यामुळे एनआय आता ऍक्शन मध्ये आलेली आहे. एनआयने वेगवेगळ्या यंत्रणा त्यांच्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता यामध्ये तपास कुठल्या रीतीने पुढे जातो आणि कशा रीतीने पुढे जातो, एनआय काय काय या सगळ्या प्रकारातून हाती त्यांच्या लागतं आणि ते जे आहे ते न्यायालयामध्ये सादर करतं, त्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. बिलकुल. आणि हे पत्र सोसायटीला ज्यांनी लिहून दिलं, त्यावेळी त्या सोसायटीमध्ये 4 अधिकारी गेलेले होते. त्यांची देखील आता म्हणजे सीआययूच्या युनिट मधले जे कोणी होते त्यांची सुद्धा चौकशी एनआय कडून सुरू आहे. तर त्याचे काय अपडेट्स आहेत? बरोबर. या चौघांची चौकशी जी आहे ती 2 दिवसापूर्वी एनआयनं केली होती. त्यानंतर काल पुन्हा प्रकाश ओव्हाळ आणि रियाजुद्दीन काझी या दोघांना जवळपास 8 तास चौकशी केली होती. प्रकाश ओव्हाळ यांच्या बाबतीत अजूनही स्पष्टता नाही की त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आलेलं आहे का ते अजूनही एनआयच्या ताब्यामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट झालेल्या नाहीयेत. त्यामुळे यांची चौकशी जी आहे ती सतत त्या ठिकाणी सुरू आहे. तर जर आपण पाहिलं तर 2 जे होते शिवाजी नावाची व्यक्ती होते, दुसरी एक शेरे नावाची व्यक्ती आहे. यांना देखील एनआयनं चौकशी करता बोलवलं होतं. त्यांची चौकशी झाली आहे. एकंदर एनआयला पूर्ण विश्वास आहे की किंवा त्यांना पूर्ण संशय आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्यांनी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊन या सगळ्या भागांमधून वेगवेगळे फुटेज जे आहेत ते डिलीट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे किंवा जे पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते पुरावे जे आहेत ते नष्ट होऊ नयेत किंवा नष्ट होण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एनआयच्या हाती लागाव्यात याकरता एनआय पूर्णपणे प्रयत्न करते. पण एक एक गोष्टीमध्ये त्यांना अपयश त्यांना येतंय. त्यामुळे एनआय आता नेमकं कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये बघतं किंवा कशा पद्धतीने काम करतं हे देखील पाहावं लागेल. अगदी बरोबर अजित. आणि आणखी एक गोष्ट, बरेच सवाल उपस्थित होत आहेत यामध्ये. त्यात एक गाडीमधून पीपी किट घालून उतरलेली व्यक्ती जी होती ती नेमकी कोण होती हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या संदर्भात काय कळतंय? खरं तर हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ज्यावेळी एनआयला काही प्रसारमाध्यमांनी या सगळ्या पीपी किटचा व्यक्ती त्यासाठी त्या ठिकाणी दिसला होता. पीपी किट घालून त्या रस्त्यावर फिरण्यामागचं कारण काय असेल आणि त्याच ठिकाणी जर कारमायकल रोडवरती ही गाडी सापडलेली आहे आणि तिथे हा माणूस फिरतोय, तर हे प्रश्न जेव्हा प्रसारमाध्यमांनी विचारलं त्यावेळी एनआयने या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या आणि आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता या गोष्टी तपास करतोय की पीपी किट घातलेली व्यक्ती जी आहे ती नेमकी कोण आहे. त्यांचा संशय आहे की ती व्यक्ती सचिन वाझेच आहे. त्यामुळे सचिन वाझे कसे चालतात, ते त्यांचा हावभाव कसा असतो, चालताना ते नेमकं कसे करतात, या सगळ्या गोष्टी तपासणी करतात. त्याच वेळी त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी हे सीसीटीव्ही फुटेज एनआयला सापडलेलं आहे त्याच ठिकाणी एनआय सचिन वाझे यांना पीपी किट घालून त्या ठिकाणून चालायला सांगू शकते असं देखील एनआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तपासाचा भाग आहे हे आम्ही लवकरात लवकर करू जी. जेणेकरून आम्हाला स्पष्ट होईल की घटनास्थळी नेमकं सचिनमध्ये होते का. एनआयचं म्हणणं आहे की घटनास्थळी सचिनमध्ये होते. जी. त्यांच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या एनआयच्या हाती लागलेल्या आहेत. पण वेगवेगळा भाग बघितला तर बिलकुल. एनआयच्या हाती पुरावे जे आहेत ते आताही टोकडे पुरावे आहेत. त्यामुळे आणखीन सक्षम पुरावे मिळवण्याकरता एनआय जे आहे ते जंग पछाडते. बिलकुल अजित, खूप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.